ओम गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या आणि अशा शब्दात ज्या प्रथम पूजकाची प्रार्थना केली जाते तो देवांचा अधिपती म्हणजे श्री गणेश. श्री गणेश ही सर्व आबालवृद्धांची प्रिय देवता आहे. तसेच हा तुमचा आमचा सर्वांचा लाडका देव आहे. 2025 मधील फेब्रुवारी महिन्यामध्ये संकट चतुर्थी ही 16 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. वार रविवार आहे. तसेच चंद्रोदय हा 9:44 आहे. आपण एका श्री गणेश भक्ताची कथा श्रवण करणार आहोत. ही कथा शेवटपर्यंत ऐका. त्याआधी गॉड इज ग्रेट या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. मागील अध्यायामध्ये आपण बैल, गाढव आणि चांडळण ही कथा श्रवण केली. आपण पुढील अध्यायामध्ये अंडलासूर आला जन्मा ही कथा श्रवण करणार आहोत. बैल, गाढव आणि चांडळीण यांना घेण्यासाठी जे गणेशदूत आले त्यांना जेव्हा या तिघांचे कोणते कर्म यांना मोक्षास नेत आहे असे विचारले असता गणेशदूत म्हणाले, कळत न कळत ह्यांच्या हातून श्री गणेशाचे जे दुर्वांकुर पूजन झाले त्याचा हा प्रताप आहे. त्यांनी दुर्वेच्या संदर्भात अधिक माहिती देताना असेही सांगितले की एकदा इंद्राने नारद मुनींना दुर्वेचे महात्म्य विचारले. तेव्हा त्यांनी इंद्रास एक कथा सांगितली. ती कथा अशी होती की अनेक वर्षापूर्वी स्थावर नावाच्या एका नगराजवळच्या रम्य प्रदेशात कौंडिन्य ऋषी राहत होते. त्यांच्या आश्रमाजवळ एक छान तळे होते. त्या तळ्यात रोज अनेक सुंदर सुंदर कमळे उगवत. कौंडिन्य ऋषी हे थोर गणेश उपासक होते. ते रोज श्री गणेश नामावली पठण करून गणेशास एक कमळ अर्पण करायचे. एकदा या गणेश भक्त ऋषींना त्यांची धर्मपत्नी आश्रया हिने एक प्रश्न विचारला की स्वामी, गणेशाला दुर्वा इतक्या प्रिय का? तेव्हा आपल्या पत्नीच्या त्या प्रश्नाला उत्तर देताना कौंडिन्य ऋषी म्हणाले, प्रिये, एक दिवस यमलोकात यमराजाने एका मोठ्या उत्सवाचे आयोजन केले. त्यासाठी स्वर्गलोकातील अनेक गणगंधर्व, अप्सरा आणि नृत्यांगना यांना पाचारण केले. त्या उत्सवाच्या निमित्ताने अनेक नृत्यांगायनाचे कार्यक्रम झाले. एका नृत्याच्या कार्यक्रमात तिलोत्तमा नावाची एक सुंदर कमनीय रूपयोना अप्सरा आपले नृत्य सादर करत असताना तिचे सौंदर्य पाहून प्रत्यक्ष यमराज तिच्यावर मोहित झाले. त्यांचा कामाग्री इतका उफाळून आला की यमराजाने तिला तत्काळ आपल्या महाली नेले आणि तिच्याशी अंगसंग केला. यमराजापासून त्या नृत्यांगनेला एक पुत्र निर्माण झाला. त्याचे नाव होते अंडलासूर. या अंडलासुराचे डोळे जन्मताच निखाऱ्यासारखे जळजळीत आणि आग ओकणारे होते. ते बालक जन्मताच आपल्या दृष्टीने सखल पृथ्वी अग्नीने जाळू लागला. अंडलासुराने पृथ्वी जाळण्यास सुरुवात करताच इतर लोकीच्या लोकांनाही आपल्या जीविताची काळजी वाटू लागली. त्यांनी जीव संरक्षणासाठी सृष्टीचे संरक्षक म्हणजे भगवान विष्णू यांच्याकडे धाव घेतली. त्यांना यमपुत्र अंडलासुराच्या कारभाराची कल्पना दिली व रक्षण करण्याची प्रार्थना केली. त्यावेळी त्या सर्वांना दिलासा देत भगवान विष्णू म्हणाले, लोक हो, या अंडलासुराचा नाश करायला हवा खरे, पण हे कार्य माझ्या हातून घडणार नाही. तर अंडलासुराचा शेवट हा शिवगौरीपुत्र श्री गणेश याच्याच हातून घडेल असे विधिलिखित आहे. तेव्हा आपण सर्वजण श्री गणेशास शरण जाऊ. तो आपले कार्य नक्की करेल. अंडलासुराचा वध होणार, त्याचा शेवट हा श्री गणेशाच्या हातून होणार हे व्रत समजताच सर्वांना आनंद झाला. त्यांनी या जनहित कार्यासाठी गणेशास प्रवृत्त करायला गणेश लोकी धाव घेतली. त्यांची प्रार्थना ऐकून विघ्नहर्ता गणेशाने त्यांना मी तुमचे संकट दूर करील असे अभिवचन दिले. इकडे श्री गणेश आपल्या शरणागत भक्तांना निर्भय करीत असताना अचानक तिथे प्रत्यक्ष अंडलासुराचे आगमन झाले. त्याने आपल्या नजरेतून अग्निज्वाला ओकण्यास सुरुवात केली. तेव्हा सारेजण आपापले प्राण वाचवण्यासाठी इकडे तिकडे पळू लागले अन दडून बसले. फक्त श्री गणेश हाच एका बालकाच्या रूपात जाऊन त्या अंडलासुरासमोर उभा राहिला. कौंडिन्य ऋषी आपल्या पत्नीस सांगत होते की जेव्हा तो अंडलासूर हा गणेशापुढे आला तेव्हा त्याने आपल्या निखाऱ्यासारख्या दृष्टीने सृष्टीतल्या पाण्याच्या साठ्याची वाफ केली. झाडे जुडे वनस्पती पार करपून टाकल्या. जमीनसुद्धा तप्त होऊन भंगाळून चिराळू लागली. सर्वत्र एकच अहंकार झाला.
प्राणी पक्षी जंगलात लागलेल्या प्राणघातक वणव्याने होरपळून जळून मरू लागले. एकूणच अवघे त्रिभुवन हे अनलासुरामुळे त्रस्त झाले. हा सारा असा महाभयंकर प्रकार पाहून श्री गणेशाचा राग अनावर झाला. पाहता पाहता बालरूपी गणेशास आपले विराट रूप धारण केले. त्याने एका हातानेच अनलासुराला उचलले आणि काय होते आहे ते त्याला कळायच्या आत त्याचा सरळ गिळकृत करून टाकले. अनलासूर गणेशाच्या पोटात जाताच गणेशाच्या अंगाचा मात्र भयानक दाह होऊ लागला. त्याचे अंग तापू लागले. आता आपला रक्षक गणेशाचा हा अंगदाह कसा शांत होईल याची सर्व देवदेवता आणि भक्तगणांना एकच चिंता लागली. अनेकांनी अनेक उपाय केले खरे, पण वरुणाने गणेशाच्या अंगावर उदकाचा वर्षाव केला. चंद्र त्याच्या माथ्यावर जाऊन बसला. शंकरांनी आपला नाग त्याच्या पोटावर बांधला. भक्तांनी चंदनाचा लेप गणेशाच्या अंगास दिला, पण देहाचा दाह काही शांत होईना. त्यावेळी वनस्पतीशास्त्राची माहिती असणारे काही ऋषीमुनी आणि त्यांचा शिष्यवर्ग रानावनातून धावला. त्यांनी शीतगुणी दुर्वा शोधून आणल्या. त्या दुर्वेच्या 21 असंख्य जुड्या केल्या आणि 88,000 ऋषींनी श्री गणेशाचा जप करीत त्या दुर्वा श्री गणेशाच्या मस्तकावर चढवल्या. आणि काय आश्चर्य, थोड्याच वेळात त्या शीतगुणी औषधी दुर्वामुळे श्री गणेशाच्या अंगाचा दाह शांत झाला. श्री गणेशाने त्या ऋषीमुनींना अनेक मंगलाशीर्वाद दिले. तसेच ज्या दुर्वांच्या वनस्पतीमुळे गणेशाचा देह शांत झाला त्या दुर्वेस गणेशाने असे वरदान दिले की जो कोणी भक्त मला या दुर्वा अर्पण करेल त्याला यज्ञाचे फल, सुख, शांती, वैभव प्राप्त होईल. त्याला ज्ञान, कला, बुद्धी, चातुर्याचे वरदान मिळेल. त्याच्या सर्व संकटाचे निवारण होईल. त्यास सर्वत्र सुख प्राप्त होईल. श्री गणेशाने अशा प्रकारे अनलासुराचा नाश केला. त्यावरून त्याच्या सहस्त्रनामावलीत त्याचे कालानल प्रशमन असे नाव प्रसिद्ध झाले. ही घटना जिथे घडली तिथे स्थापन केलेल्या श्री गणेशाचे विघ्नहर गणपती असे नामकरण करण्यात आले. पुढील अध्याय पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ओम गणपते नमः. 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 ओम गणपते नमः.